कृषी उत्पन्न बाजार समिती येथे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त अंमळनेर येथील श्री बिराडे हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून घोडे सजावटीचे सामान, घोडा शृंगार विक्रीची मोठी दुकान थाटत असतात। त्यांच्याकडे घोडा शृंगारचे कोणकोणते साज आहेत ते आपण जाणून घेऊया। दादा, आपण शिरपूर यात्रेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपण जी आज दुकान काढलेली आहे घोडे सजावटीची, तर आपण किती वर्षापासून या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोडे सजावटीचे दुकान लावलेले आहे? आम्ही आहेत अंमळनेर जिल्हा जळगाव आणि दगडी दरवाजावर दुकान आहे आपलं अंमळनेरला। आणि घोड्या सजवण्याच्या आमच्या परंपरा व्यवसाय आमच्या वडीलच्या परंपरा चालतोय। मला कम से कम 30-35 वर्ष होऊन गेले इथे यायला। माझे वडील बी येत होते। ही घोड्याची घोडा ठिकाणावर बांधतो, त्याला मूर्खी लावतात, म्हणजे घोडा बी चढत नाही, काही नाही, असं त्याच्यापुढे असं असतं। हे सजावटसाठी घोड्याला कंठ बांधतात गळ्यात आणि घोड्याला बाहेर मिरवणुकीसाठी हा चैन मोरखा म्हणतात। याला चैन मोरखा लावला त्याला लगामची गरज नाही, शो म्हणून त्याला बाहेर फिरवतात। आणि हा मोरखा आहे ना बग्गीला वापरतात। बग्गीला घोडा बिचकत नाही, काही नाही, एक सारखा त्याच्या एक नजरेने चालतो, त्याला आजूबाजूने काही दिसत नाही। असं पूर्ण सजावटचं सामान आहे। थोडं लगामच्या दोर आहे, त्याला लगाम लागते, लगाम हातातली लगाम आहे। नंतर तुमचं शिंगारी सामान आहे, हे तोंडावरच्या मोरखा आहे, असे शिंगारी सामान आहे तोंडावरचे आहे। हे जर्बन आहे, पुढचं जर्बन येतं पुढून। नंतर गळ्याच्या हार, चादर सर्व आहे, हार पासून चादर पासून सगळं योग्य दामाने। आणि यावर्षी एकदमच जत्रा म्हणजे घोडे कमी आणि विक्री बी कमी झाली, आमची फेल गेली जत्रा अशी। पण चालू आहे थोडंसं असे ना, थेंब थेंब तळसाचे, मग तेवढं आम्ही त्याच्यावर भागून घेतोय, असं आहे आमचं काम। हा बी लगामचा दोर आहे, घोड्याला आवरण्यासाठी, घोड्यावर बसून हाकलतो, घोड्याच्या लगाम दोर आहे, रंगीबेरंगी आहे सर्व। अजून काही दुसरं तुम्हाला पाहून घ्या। हे बी सजावट सारखी ही शिंगारी मोरकी, ही पंढरपूर, अरे इकडे हो जा ना थोडा, ही पंढरपुरी मोरकी मध्ये यायला बग्गीला चालते, 2 घोड्याचे बग्गीला, एकदम आरामाने एकदम चालते। ही मोरकी आहे, ती मोरकी आहे, सर्व आहे एकदम। धन्यवाद दादा साहेब। आपण घोड्याच्या सजावटीचा जो सामान आहे हा शिरपूर यात्रेमध्ये विक्रीसाठी आणलेला आहे। हो बरोबर। तर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर। बरोबर। त्याचप्रमाणे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मध्य प्रदेश येथून विक्रीसाठी आलेले घोडे व त्यांचे प्रकार कसे आहेत हे अब्दुल रशीद यांच्याकडून घोडे बाजार संदर्भात माहिती जाणून घेऊया। आपण शिरपूर येथे खंडेराव बाबा यात्रा उत्सवानिमित्ताने शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोडे बाजार हा भरलेला आहे। आणि या घोडे बाजारात कोणकोणत्या प्रकारचे घोडे या ठिकाणी उपलब्ध आहेत ते आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, आपलं नाव काय? अब्दुल रशीद यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की यांनी शिरपूर यात्रेमध्ये आजपर्यंत किती घोड़े आणलेले आहेत आणि किती विक्री झालेले आहेत। दादा, आपने जो अभी घोड़ा लाया है, घोड़े का नाम, इसकी जात कैसे क्या पहचानी जाती है? पंजाब है, जात पंजाब है, मालवाड़ भी जात आती है, और नौकरी है माती है। और 10 घोड़े लाए थे, 5-6 बिक गए, ऐसी गए लॉस में, 50,000 70,000 लाख का ऐसी गए रेंज में। घोड़ा कहाँ तक बेचेगा? 1.5 लाख रुपए तक का बिका है बस। 1.5 लाख रुपए तक का एक घोड़ा बेचेगा, उससे ज्यादा कोई बेचेगा अभी? अभी नहीं बिका है और बढ़ती है। अभी अपने पास में कितने घोड़े चल लगे? अभी 4-5 हैं अभी। ठीक है दादा, धन्यवाद।